एका लग्नाची गोष्ट. सोनाली एका छोट्याशा गावात राहणारी साधी मुलगी होती. तिचे वडील गणपत रोजंदारीवर काम करत होते, तर आई शारदा लोकांच्या घरी जाऊन भांडी घासत होती. घराची परिस्थिती इतकी कठीण होती की कधीकधी 2 वेळच्या जेवणाचीही चिंता असायची. पण सोनालीला कधीही गरिबीची लाज वाटली नाही. ती शिक्षणात हुशार होती आणि आईवडिलांचा अभिमान होती. एका दिवशी गावात बातमी पसरली की शहरातील मोठे उद्योगपती विक्रमराव आपल्या मुलासाठी मुलगी शोधत आहेत. अनेक श्रीमंत कुटुंब त्यांच्या संपर्कात होती. सोनालीच्या आईला कल्पनाही नव्हती की या गोष्टीचा त्यांच्या आयुष्याशी काही संबंध येईल, पण नशिबात काही वेगळंच लिहिलेलं होतं. एका सामाजिक कार्यक्रमात सोनाली स्वयंसेवक म्हणून काम करत होती. तिथे विक्रमराव आणि त्यांचा मुलगा रोहन आले होते. कार्यक्रम संपल्यावर एका वृद्ध महिलेला चक्कर आली. सगळे लोक बघत उभे राहिले, पण सोनाली धावत गेली. तिने त्या महिलेला पाणी दिलं, डॉक्टरांना बोलवलं आणि त्यांची काळजी घेतली. रोहन हे सगळं शांतपणे पाहत होता. त्या दिवसानंतर रोहनच्या मनात सोनालीबद्दल आदर निर्माण झाला. काही दिवसांनी विक्रमरावांच्या घरी सोनालीचं स्थळ पोहोचलं. घरात सगळे आश्चर्यचकित झाले. आपण गरीब आणि ते इतके श्रीमंत, हे कसं शक्य आहे? शारदाने विचारलं, पण प्रस्ताव खरा होता. रोहनने स्वतः सोनालीला पसंत केलं होतं. काही महिन्यात लग्न पार पडलं. संपूर्ण गावासाठी ते स्वप्नासारखं होतं. गरीब घरातील मुलगी थेट एका मोठ्या बंगल्यात सून म्हणून गेली होती. पण खरी परीक्षा आता सुरू होणार होती. लग्नानंतर पहिल्याच दिवशी सोनालीला जाणवलं की त्या घरातील सगळ्यांना ती आवडलेली नाही, विशेषतः प्रियाला. ती प्रत्येक गोष्टीत सोनालीची चूक काढायची. गरीब घरातून आली आहे ना, तिला काय मॅनर्स असणार, ती टोमणे मारायची. सोनाली शांत राहायची, कारण आईने तिला एक गोष्ट शिकवली होती: लोकांच्या शब्दांना उत्तर देण्यापेक्षा आपल्या वागण्याने उत्तर दे. काही महिने गेले. सोनालीने घरातील सगळ्यांची मनापासून काळजी घेतली, पण सावित्रीबाई मात्र तिच्याशी थोड्या अंतरानेच वागत होत्या. सोनालीला वाटायचं की कदाचित त्या अजून तिला स्वीकारू शकल्या नाहीत. एके दिवशी घरात मोठा गोंधळ झाला. सावित्रीबाईंचा अत्यंत मौल्यवान हिऱ्यांचा हार गायब झाला. सगळे शोधत होते, हार कुठेच सापडत नव्हता. तेवढ्यात प्रिया म्हणाली, काल सोनाली त्या कपाटाजवळ दिसली होती. सगळ्यांच्या नजरा सोनालीकडे वळल्या. सोनालीच्या पायाखालची जमीन सरकली. मी काहीच केलं नाही, पण कोणी ऐकायला तयार नव्हतं. पहिल्यांदाच सावित्रीबाई रागाने म्हणाल्या, आम्ही विश्वास ठेवला आणि हे केलंस? सोनालीच्या डोळ्यात पाणी आलं. रोहनला तिच्यावर विश्वास होता, पण पुरावा नव्हता. घरातलं वातावरण पूर्ण बदललं. दिवस जात होते. सोनाली एकटी पडत चालली होती. तिला वाटू लागलं की कदाचित या घरात तिच्यासाठी जागाच नाही. एक रात्री ती रडत बसली होती. तेवढ्यात तिला प्रियाच्या खोलीतून काही आवाज आले. प्रिया फोनवर बोलत होती. हार सुरक्षित आहे, अजून कुणालाच काही समजले नाही. सोनालीला धक्का बसला, म्हणजे हार चोरीला गेला नव्हता. दुसऱ्या दिवशी तिने शांतपणे रोहनला सगळं सांगितलं. रोहनने लगेच घाई केली नाही. त्याने घरातील CCTV फुटेज तपासण्याचा निर्णय घेतला. फुटेज पाहून सगळे स्तब्ध झाले. हार प्रियानेच लपवला होता, कारण तिला वाटत होतं की सोनाली घरातील सगळ्यांची आवडती बनत चालली आहे. मत्सरातून तिने हा डाव रचला होता. सावित्रीबाईंच्या डोळ्यात अश्रू आले. त्यांनी पहिल्यांदाच सोनालीचा हात धरला. मला माफ कर, मी तुला न समजताच दोष दिला. सोनाली काही बोलली नाही. तिने फक्त त्यांच्या डोळ्यात पाहून हसण्याचा प्रयत्न केला. घरात पुन्हा शांतता आली, पण नशिबाने अजून एक मोठा धक्का राखून ठेवला होता. काही महिन्यांनी विक्रमरावांच्या कंपनीला मोठं नुकसान झालं. एका चुकीच्या गुंतवणुकीमुळे करोडोचं नुकसान झालं. बँकांचे फोन सुरू झाले. व्यवसाय अडचणीत आला. काही नातेवाईकांनी अंतर ठेवायला सुरुवात केली. ज्यांनी वर्षानुवर्ष त्या घराची स्तुती केली होती, तेच लोक आता गायब झाले. घरातील सगळे तणावात होते. रोहन रात्रंदिवस काम करत होता. सावित्रीबाई आजारी पडल्या. अशा वेळी सोनाली पुढे आली. तिने घरातील खर्च कमी करण्यासाठी अनेक उपाय केले. ती स्वतः साधेपणाने राहू लागली. तिने तिच्या शिक्षणाचा उपयोग करून व्यवसायातील कागदपत्र व्यवस्थित लावायला सुरुवात केली. एक दिवस तिला काही जुन्या फाईल सापडल्या. त्यात कंपनीच्या एका प्रोजेक्टबद्दल महत्त्वाची माहिती होती. चौकशी केल्यावर समजलं की कंपनीच्या एका माजी कर्मचाऱ्याने फसवणूक केली होती. त्यामुळेच मोठं नुकसान झालं होतं. सोनालीने सर्व पुरावे गोळा केले. रोहन आणि विक्रमरावांना दाखवले. केस दाखल करण्यात आली. काही महिन्यांच्या प्रयत्नानंतर कंपनीचे बरेच पैसे परत मिळाले. व्यवसाय पुन्हा उभा राहू लागला. त्या दिवशी विक्रमरावांनी सगळ्या कुटुंबासमोर सांगितलं, आज आपलं घर वाचलं असेल तर त्याचं श्रेय सोनालीला जातं. सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या. सावित्रीबाईंनी मिठी मारली तिला. सोनालीच्या डोळ्यासमोर तिचं जुनं घर आलं. आईची मेहनत, वडिलांचे कष्ट, गरिबीचे दिवस. तिला जाणवलं की माणसाची किंमत त्याच्या पैशाने नाही, तर त्याच्या संस्कारांनी ठरते. काही दिवसांनी गावात नवीन शाळेचं उद्घाटन झालं. ती शाळा विक्रमराव आणि सोनाली यांच्या नावाने उभी करण्यात आली होती. गरीब मुलांना मोफत शिक्षण मिळणार होतं. उद्घाटनाच्या दिवशी सोनालीच्या आईवडिलांच्या डोळ्यात अभिमानाचे अश्रू होते.
शारदा म्हणाली, माझी मुलगी श्रीमंत घरात गेली म्हणून मोठी झाली नाही, ती मनाने मोठी होती म्हणून आज इतकी मोठी झाली. सोनाली हसली, कारण तिला समजलं होतं गरिबी ही कमजोरी नसते. योग्य संस्कार, मेहनत आणि प्रामाणिकपणा असेल तर कोणतंही घर, कोणतंही नशीब बदलू शकतं. आणि कधीकधी जी मुलगी गरीब घरातून येते तीच संपूर्ण श्रीमंत घराला माणुसकीची खरी श्रीमंती शिकवून जाते. कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की दाबा. अशाच हृदयस्पर्शी आणि जीवनाला नवीन दिशा देणाऱ्या कथा पाहण्यासाठी मनस्पर्शासोबत जोडलेले राहा. तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.